आता हे दिवे दिवे करून घ्यायचे, नऊ दिवे असे हे करून घ्यायचे. असे दिवेचा असे दिवे उकडायला चाळणीवर पाणी ठेवले खाली आणि हे दिवे असे करून ठेवले. तर असं द्यायचा आकार, पटकन होते दिवे आपले. 9 दिवे देवीचे करून घ्यायचे, पापड्यावर ठेवायचे हे दिवे 9. आणि धिरडे पण केले, सांजा केला देवीला मी नैवेद्य. आणि ह्याला असं झाकून टाकून द्यायचं, उकडून द्यायचं. आता असे आणि तांदळाचं पीठ टाकलं होतं ह्याच्यामध्ये, हे दोशाच्या पिठामध्ये. आणि असं हे धिरडं व्हायला तोपर्यंत इकडे मी धिरडं व्हायला तोपर्यंत मी हे देवीचं सगळं त्या दिवशी केलेले होते, साज शिंगार सगळा देवीचा. हे येणी फणी सगळं केलं ना, ते काढून घेतलं. ह्याच्यात हळदी कुंकू टाकले मी ह्याच्यामध्ये. ह्यात हळदी हाय टाकलेली आणि ह्याच्यात कुंकू टाकले देवीचं ह्याच्यामध्ये. आणि हे देवी हाय आपली कानातले मणी मंगळसूत्र जोडवं, हे सगळं चैनी, हे आयरन आणि हातोडा, ही नळी सोनाराची नळी, बागेश्री, हे येणी आणि फणी, हे आयना, हे 5 बांगड्या सगळं देवीचं केले. हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे. आणि आता हे आपल्याला पूजा करायची आहे. आता तोपर्यंत करू झालेलं आहे. असं पटकन 3 पीठ आहे त्याच्यामध्ये, तांदळाचं पीठ, ज्वारीचं आणि गव्हाचं. ज्वारीचं जास्त प्रमाणात आहे आणि गव्हाचं आणि तांदळाचं समान प्रमाणात आहे. असे किती जाळीदार आपला डोसा झालेला आहे. हे धिरडं आईचं हे आम्हाला 5 धिरडे लागतात नैवेद्याला, मी 5 करून घेतले. तर आणि हे दिवे पण असे इकडे उकडायले मी. आता हे असे आता पुन्हा आणखी घेणार आहे मी. हे असं धिरडं करून घेतले मी नैवेद्याला. आता हे शिकरण, पापड्या, भात, वरण सगळं काढून घेतले. हे सांजा करून घेतले. ज्वारीचं दळून चांगलं बारीक ज्वारी दळून असं मस्त हे चांगलं शिजू दिलं आहे मी गरम पाण्यामध्ये. थोडंसं तेल ते टाकून सांजा आहे देवीला. सांजा, शिकरण, पापडी आणि हे धिरडं एवढं आवडते देवीला. हे नैवेद्य आवडतं नैवेद्याला अष्टमीचा पापडी नैवेद्यासाठी. आता उद्या सकाळपर्यंत दिवे अशी उकळून घेतली मी. प्लेटमध्ये काढून दिली चांगली Mm-hmm.